आणि माझं चॅनल द फूडी लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। आणि इथं वाजलेली आहेत आत्ता 5:30। छानसं असं वातावरण आहे आणि आता मी आवरून चाललेलो आहोत। मी मागच्या ब्लॉग मध्ये म्हटली होती की श्रीपाद आदित्यचं शाळेमध्ये आज फन फेअर आहे, फंक्शन आहे, तर तिथं चाललोय आवरून। कारण की सकाळी तुम्हीच बघितलं की कोल्हापूरवरून आलो, थोडासा आराम वगैरे केला आणि तरी पण आहे ना अजून एक बॅग आवरायची, मला एक बॅग आवरून झाली, एक बॅग आवरायची आहे, पण मग आता ती तशी ठेवून दिली आहे। नंतर बघू काय, लगेच प्रवासावरून आलं लगेच हे काम करायला कंटाळा पण येतोय त्याच्यामुळे, आणि त्यांना तर काय सुट्टीच आहे आता, त्याच्यामुळे मला उद्या व्यवस्थित असं आवरता येईल। त्याच्यामुळे मग मी एवढं काय असं टेन्शन घेतलेलं नाहीये। आता मस्तपैकी आवरलंय आणि आता त्यांना घेऊन मी चालली। रुचिकाला पण म्हटलं चल, रुचिका पहिले नाही म्हणत होती, म्हटलं अगं चल, तर मग आता तिला पण घेऊन चालली आहे मी। आणि ना मी सुरुवातीला बघा ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की ना तिकडं खूप थंडी वगैरे असणार आहे, तर मी खरं सांगते एक कणाची सुद्धा तिथं थंडी नव्हती। तिरुपतीला पण नाही, तिरुमला पण नाही, वरती म्हणजे तिथं पण थंडी नाही, कोल्हापूरला तर जरा सुद्धा थंडी नाही, फक्त आपल्या म्हणजे पुण्यामध्येच थंडी। आम्ही जसं पुण्यामध्ये एंटर झालो तर इतकी थंडी वाजायला लागली ना, मस्त थंडी होती। तिकडं काहीच थंडी नाही, मला वाटलं होतं इतकी थंडी असणार आहे, वरती डोंगर आणि ते म्हटल्यानंतर खूप थंडी असणार आहे। मी ना 2-3 म्हणजे ब्लँकेट शॉल असं घेऊन गेली होती, पण त्याची कशाचीच गरज पडली नाही, काहीच काढलं नाही। तर चला आता पटकन ना तयार झाल्या तर निघते आणि तिथे काय काय आहे ते तुमच्यावर शेअर करते, तर व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही खरंच नवीन असतील ना चॅनलवर, जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असतील ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला, तर आता मी आली आहे श्रीपाद आदित्यच्या स्कूलमध्ये। त्यांच्या शाळेमध्ये प्रोग्राम होता फन फेअरचा, आणि सुरुवातीलाच बघू शकता तुम्ही इथे मस्तपैकी मुलांसाठी ना फोटोज काढण्यासाठी, म्हणजे सेल्फी वगैरे काढण्यासाठी छान असं पॉईंट बनवलेला होता त्यांनी। आणि भरपूर असे खाण्याचे स्टॉल होते, गेमचे स्टॉल होते, आणि प्लस इथे ना मॅजिक शो पण होता, आणि प्लस पॅरेंट्ससाठी पण गेम त्यांनी ठेवलेले होते, म्हणजे जे मुलं खेळू शकताना ते पॅरेंट्स पण खेळू शकत होते। आणि समोरच त्यांनी ना जे पॅरेंट्स होते त्यांच्यासाठी पण गेमिंग ते चालू होते, तुम्ही पुढे बघूच शकतात। आणि छानपैकी ना ह्या दोघांनी पण खेळले। रुचिका पण त्या स्कूलमध्ये होती, त्याच्यामुळे तिथले सगळे जे टीचर होते ते पण तिला ओळखत होते, त्याच्यामुळे तिने पण एन्जॉय केलं तिथे, आणि मी पण गेम खेळली, ते तुम्ही पुढे बघतीलच। आता मला ब्लॅक घ्यायचे, ब्लॅक घ्यायचे, मला व्हाईट घ्यायचे, मला ब्लॅक खूप झाले, चेरी रेड और व्हाईट, कारण माझ्याकडे ब्लॅक तुला माहिती आहे तर तुला आवडते, आणि आय वॉन्ट फर्स्ट बाहेर जातो। आहेत म्हणजे रुचिकाची जी फ्रेंड आहे ना ज्ञानेश्वरी, तिची मम्मी आहे, त्या पण ह्या गेम खेळल्या आणि जिंकल्या पण त्या। तर आता इथं तिघांचं पण चालू आहे, म्हणजे जो मी गेम जिंकली होती ना त्याचं गिफ्ट घेण्यासाठी। तर टीचर म्हणत होत्या तुम्हाला आवडेल ते घ्या।
व्यवस्थित टाका. अरे अजून खेळायचं का? खेळायचं अजून? अरे इंदौर में खेल रहे थे, मेरे को 5 स्टार 5 स्टार ये थी चांस तो 5. अरे चला तुमच्या दोघींना ते खेळायचं आहे ना? बॉलला कर, फक्त बॉलला कर. वरतून कर, वरतून. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अरे बघ ना. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मारो पाणी पाणी टाका. मारो बडा बडा. अरे पाणी कमी होतं, पाणी कमी होतं. भारी होता ना. चला मारे मी बलूनचा गेम खेळणं. मी मुद्दाम बोलते यार, काहीच आवाज मला ऐकू नाही सांगा. तुझी फ्रेंड आणि हे तो बदल. अरे तुम्हाला खेळायचंय ना? चला. 1 3 4 1 2 3 फास्ट माइंड. आता चुकलं की आउट आहे. शूटिंग फास्ट माइंड. चला काय आउट आहे थोडंसं बोल ना. चांगला फुगवून त्यांना फुगवले ते त्यांनी शहराकडून फुगवून या गाड बांधून फुगून झालं. हा फुगून झालं की आहे हे बलून आणि हे रुचिकाला हवेत कशासाठी? त्या आकाशामध्ये उडवायला.
श्रीपाद बघितलंच मंडळी, मस्त आणि खूप खूप अशी मज्जा गेली आहे तिघांनी पण आणि रुचिकाची फ्रेंड पण, कारण की तिचा भाऊ आहे ना त्या शाळेत आहे पण 8वीला आहे तिचा भाऊ, आणि त्याच्यामुळे मग तिची मम्मी पण होती, ती पण होती, म्हणजे रुचिकाची मैत्रीण म्हणजे ज्ञानेश्वरी. तर रुचिका पहिले नाही म्हणत होती, मग मी तिला म्हटली बरं झालं ना तू आली, तिला पण एन्जॉय करायला भेटला तिच्या बरोबर. मग दोघींनी चांगला एन्जॉय केला आणि मग आणि यांनी बघितला छान असा गेम खेळले सगळे सगळे आणि भरपूर असं खाऊन पण आलेत आणि मेन म्हणजे मी पण जिंकली, तुम्ही बघितलंच. आणि यांनी पण छान असा एन्जॉय केला. तर आज आणि उद्यापासून आता कसं यांना 10 दिवस सुट्ट्या आहेत क्रिसमसच्या पण आणि नवीन वर्ष पण आता लागणारच म्हणून. तर असा होता कार्यक्रम आणि खूप म्हणजे खूप भरपूर गर्दी होती अशी. तर चला मग आता स्वयंपाक तर काहीच नाहीये, म्हणजे आता तर काहीच नाही, सगळ्यांनी खाल्लंय म्हटल्यानंतर काय भूक नाही अशी, फक्त राहिले हेच. तर मग आता बघूया यांच्यासाठी काही करायचंय का नाही, कारण की पोळ्या पण आहेत सकाळच्या. बघूया जर त्यांना जर खिचडी करायची असली त्यांच्या आवडीची तर ती करेल मी आता बस. आणि हा हे मागच्या ब्लॉगमध्ये मला सांग म्हणजे दाखवायचं लक्षातच नाही मी कोल्हापूरवरून काय घेतलंय ते. मी तेव्हा म्हटली होती की मी तुम्हाला दाखवेल, पण तेव्हा जमलंच नाही, म्हणजे लक्षातच नाही माझ्या खरं. पण आताच्या ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवते मी कोल्हापूरवरून काय घेतलंय ते. मी ना आता बॅग आवरत होती ना, जी राहिलेली होती माझी आवरायची, तर त्याच्यामध्ये दिसलं आणि मग माझ्या लक्षात आलं अरे मी तुमच्याबरोबर शेअरच नाही केलाय. तर सगळ्यात पहिले ना मी हे घेतलं, मला आवडलं खरं, ॲक्च्युली मला पॅन्डल आवडलं ते म्हणून मी घेतलं. जर हे जर नसेल घालायचं ना तर आपण दुसऱ्याला पण हे जॉईन करू शकतो हे पॅन्डल. तर बघू शकता आणि भरपूर असा मोठा हार आहे आणि हा मला 100 रुपयामध्येच पडलेला आहे. आता महाग आहे का स्वस्त हे नाही माहिती मला, पण मला आवडला म्हणून मी घेतला खरं. आणि हे तुम्ही बघितलंच असणार आहे मागच्या काही ब्लॉगमध्ये, मी हे ट्रेनमधून घेतलंय, मी तुम्हाला दाखवलं पण होतं. तर हे असं घेतलं, छान वाटलं मला. आणि त्याच नंतर हा जो आहे हे पण मी कालच घेतलं, म्हणजे कोल्हापूर साज आहे हा मला घ्यायचा होता एक, तर हा एक घेतला मी. आणि हे आहे 2 हार घेतले, ही माझी साडी नाही याच्यातच, तर हे 2 घेतले मी, लक्ष्मीसाठी घेतलेत मी ॲक्च्युली, म्हणजेच आपल्या गौरयासाठी घेतलेत मी. मला आवडले खरं, डिझाईन खूप छान होती म्हणून घेतले मी खरं. आणि छान आहे असे, बघू शकतात लक्ष्मीच आहे त्याच्या पॅन्डलवर. एक मिनिट तुम्हाला दाखवते मी, असे बघू शकता, छान आहे की नाही. 2 घेतलेत मी. असं घेतलंय मी, हे एवढी खरेदी केली मी कोल्हापूरमध्ये. तर असं घेतलं मी, बाकीचं एवढं नाही काही घेतलं. नंतरून मला आहे ना ॲक्च्युली ना मला तिथं 1-2 गोष्टी दिसल्या, पण मंदिरातून येवस्तर आहे ना ते गायब झालं, कुठे गेलं काय माहिती, उशीर झाला ना नंतर, कारण की आहे ना हे दुकानं ते लवकर बंद होतात 8:30-9 पर्यंत, पण मग ते काही दुकानामधलं आहे ना ते आवरत पण होते सामान त्याच्यामुळे. तर चला असं. आणि हो साड्या घेतल्या, साड्या तुम्हाला दाखवल्या नाही मी त्या पण राहून गेल्या बघा. चला आता असं मला साड्या पण दाखवते मी. साड्यांच्या पिशव्या पण काढल्या नाहीत मी खरं ॲक्च्युली अजून. ह्याच्यात आहेत ना 3 साड्या आहेत, म्हणजे मी पण घेतल्या आहेत उन्हाळ्यासाठी. ॲक्च्युली उन्हाळ्यासाठीच घेतल्या आहेत साड्या. कसं ह्या प्युअर कॉटन असतात ह्या साड्या, आणि उन्हाळ्यात आहे ना खरं सांगते खूप बऱ्या पडतात ह्या साड्या म्हणून. आणि तिथं आहे ना खरंच खूप छान साड्या भेटतात ह्या. तर ही एक आहे ग्रीन, आणि सेम मी ह्या पॅटर्नमध्येच घेतल्या, कारण की आम्हाला आहे ना ह्या अशा आवडतात. तर ही एक आहे आणि ही एक आहे. त्याच नंतर याच्यात आहे, अशा आहे ना 5 आहे. तर हा ऑकर कलर आहे आणि हा
व्हाईटमध्ये आहे, असे आहेत. आता कोणती कोणाची ते तुम्हाला सांगते मी. आता हा जो ग्रीन आहे ना, हा माझ्या नंदेला घेतलेला आहे. आणि ह्या ज्या 2 साड्या आहेत, ही एक रेड आहे म्हणजे, आणि ही एक, ह्या माझ्या ह्या 2 साड्या माझ्या सासूला घेतल्या आहेत मी. आणि ह्या ज्या 2 आहे ऑकर आणि व्हाईट कलर, मी खरं ॲक्च्युली मला पूजेसाठी लागते, तर मग मी ही व्हाईट घेतलेली आहे. तर ह्या 2 माझ्यासाठी घेतलेल्या आहेत. तर अशा साड्या मी आणलेल्या आहेत. कशा वाटल्या नक्की कमेंट्स करून सांगा. तर कशा वाटल्या मला नक्की सांगा. मला खरंच असं कॉटनमध्ये आणि अशा साड्या ना खरंच खूप आवडतात. आणि ना मेन म्हणजे उन्हाळ्यामध्ये ना या साड्या घातल्या ना, म्हणजे जास्त गरम तर होत नाही आणि अंगावर जर असल्या तर वाटत नाही, म्हणजे जड असं वाटत नाही. तर त्याच्यासाठी घेतलेल्या आहे. तर आता मस्तपैकी ब्लाऊज शिवून घेणार. आणि ब्लाऊज पण आहे ना साधे असे कॉटनचे शिवले तरी पण खरंच खूप छान वाटतात. तर चला मग आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. शॉपिंग पण कशी वाटली कोल्हापूरची ती पण सांगा. तर चला मग भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह. तर चला बाय, आणि तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.